हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त फ्रेश झाली, आत्ताच 10 वाजले आणि आत्ताच आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाली. आणि आता मम्मी त्यांची तर चालू आहे कामं. देवीन गेला आहे कॉलेजला, पप्पा पण गेले वावरात. आमचे पेशंट बसले इथं. बाई तुला आज मला बरं दिसतं बरं का. असं तुला आवडला का? हा लय मस्त दिसते तू, साडी छान दिसते तू. झोप घे झोपून आता. आणि मम्मीने आज जेवणात काय बनवलं आहे पाहू. बाकीचं काही नाही, जेवणावर फोकस कर. मेथीची भाजी बनवली आहे, अजून काय भुगा आहे चपात्यांचा. आणि देवेंद्रला तर डब्याला पापडाची चटणी दिली, कारण त्याच्या मित्रांना मम्मीच्या हातची पापडाची चटणी लय आवडते. जर पापडाची चटणी दिली तर त्याचा डबा कधीच खाली येत नाही. तो म्हणतो मला खायलाच भेटत नाही, मग मित्रच खाते. त्याच्यामुळे आज पापडाची चटणी दिली त्याला. तर चला आज दिवसभरात काय काय होतं काय काय नाही दाखवते तुम्हाला. तर आता मस्त रामफळ खाते. पप्पांनी त्यांच्या शेतातलं रामफळी काल आणले होते पप्पांनी, ब्लॉगमध्ये पण दाखवले. इतके रामफळ आहे, इतके मस्त आहे ना, गोड. तर म्हटलं आता काकू, मला एवढं आवडत नाही पण खाऊन बघते. रामफळ म्हणजे सीताफळचे भाऊ. हे बघा छान असं कट केलं. आता टेस्ट करून पाहते. मला तर एवढं आवडत नाही पण खाते. गोड आहे. सीताफळ जास्त गोड असतं आणि रामफळ थोडं कमी असतं, पण हे लय गोड लागलं मला. मस्त आहे. आता जेवण करायचंय. आज दिवसभर सारखे पाहुणे चालू आहे. मी काहीच ब्लॉग शूट केलेलं नाही दुपारनंतर, कारण सारखं कोणी ना कोणी चालू आहे. मग मला काही व्लॉग पण नाही शूट करता येत आणि काही पाहुण्यांना आवडतं, काही नाही आवडत. त्यामुळे मी जास्त कोणाला दाखवत पण नाही. तर आत्ता पण पाहुणेच आलेले. माझ्या आत्याच्या मुलीचे सासू सासरे आले आणि आत्ताच मामा मामी पण आले होते, ते गेले. आणि आत्ता माझ्या आत्याच्या मुलीचे सासू सासरे आले. तर मी बसले आता इकडंच, मी नाही गेले परत. तर काहीच आजचा आपला व्हिडिओ थोडासा स्पेशल असणार आहे आणि आजचा व्हिडिओ शॉपिंगवर असणार आहे. सगळ्या लेडीजचा आवडता विषय म्हणजे शॉपिंग. तर म्हटलं आजचा व्हिडिओ थोडासा शॉपिंगवर करून, कारण मी आणि दीदींनी नुकतीच थोडीशी शॉपिंग केली आहे. आता दीदी पण दाखवतील त्यांच्या ब्लॉगमध्ये. आणि तर आम्ही काही ड्रेस घेतले. डेली वेअरसाठी आम्हाला काही ड्रेस पाहिजे होते, तर आम्ही ड्रेस घेतले. आमच्या जननंदबाई आहे कोल्हापूरला, तर त्यांचं शॉप आहे आरवी फॅशन वर्ल्ड म्हणून त्यांचं शॉप आहे. तर तिथं त्या साड्या पण असतात त्यांच्याकडं, ड्रेस पण असतात. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही जे कोल्हापूरचे आपले सबस्क्रायबर आहे ते त्यांच्याकडे जाऊन घेऊ शकता, किंवा ऑनलाईन पण ते ऑर्डर घेता. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर त्यांचा नंबर देईन, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. तर चला मी तुम्हाला दाखवते मी कसे कसे ड्रेस घेतले. तर मी 5 ड्रेस घेतले. एवढे घ्यायला पहिल्यांदा असं वाटलं होतं एवढे नको घ्यायला, पण मला खूपच आवडले. आम्हाला दोघींना पण खूप आवडले, त्यामुळे दीदींनी पण 5 घेतले आणि मी पण 5 घेतले. तर म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करते मी कसे कसे ड्रेस घेतले. सो चलो. तर पिंक कलर माझा ऑलवेज फेवरेट आहे आणि तो मी घेतलाच. सगळे मला पहिल्यांदा बोलले होते नको घेऊ, कारण मी पहिल्यांदा सगळे जे ड्रेस पाहिले ना त्याच्यात पहिल्यांदा पिंकच कलर घेतला होता. सगळे म्हणे नको घेऊ, तू सगळे पिंकच कलरचे ड्रेस घेते. पण हा मला थोडासा युनिक वाटला, जे माझ्याकडं ड्रेस आहे त्याच्यापेक्षा थोडासा युनिक वाटला. मग म्हटलं जाऊ दे घेतेच, नाही म्हटले पण शेवट घेतलाच. तर पण छान आहे, मला खूपच आवडला. पूर्ण पिंक असं काही नाही, त्याच्यावर डिझाईन आहे. तर हे बघा असा काहीसा ड्रेस येतो. इथं थोडीशी डिझाईन आहे आणि पूर्ण प्लेन टॉप आहे आणि खूप लाईट वेट पण आहे आणि असं बाहेर पण घालू शकतो आपण, घरी पण घालू शकतो. पण मी बाहेर कुठे जायच्या हिशोबातच घेतला आहे तो. आणि ओढणी आणि पॅन्ट आहे. तर असा काहीसा एक ड्रेस आहे. सगळे सेटमध्येच घेतले मी, कुर्ती सेटमध्ये. असं सेपरेट टॉप वगैरे असं काही नाही घेतले, सगळे सेटमध्येच घेतले. हा एक घेतला आहे मी डेली यूजसाठी 3 घेतले आणि बाहेर कुठे जायला असं 2 घेतले. तर हा एक आहे. हा कलर पण नव्हता माझ्याकडं आणि सगळे म्हटले की घे तुला चांगला वाटेल हा कलर, आणि माझा सगळ्यात फेवरेट कलर आहे.
पण मला आजपर्यंत अशा ह्या कलरमध्ये चांगला ड्रेसच नाही भेटला. असं मला आवडेल असा तरी नाही भेटला. पण नेल पेंट माझ्याकडे कायम ह्याच कलरची असती. अजून पण थोडी थोडी असेल माझ्या हाताला. नेल पेंट कायम ह्याच कलरची असते. तर पूर्ण सेम एकच डिझाईनमध्ये आणि त्यावर अशी पॅन्ट आहे आणि त्याच्यासोबत ही ओढणी. म्हणजे आम्ही मागे कोल्हापूरला गेलो तेव्हा मी काही ड्रेस आणले होते दीदींना पण आणि मला पण. तर त्यातले आम्हाला डेली यूजसाठी जास्त चांगले वाटले. म्हणजे आम्ही आता डेलीला यूज करतोय ना, तर दीदी जास्त वापरते. मी अजून नाही काढलं आहे वापरायला. पण मला त्याचं कापड वगैरे आणि लाईट वेट आहे. असं आता उन्हाळा आहे तर जास्त गरमीमुळं हेवी कपडे घालूशी पण नाही वाटत ना. त्यामुळं म्हटलं लाईट वेट आहे आणि छान आहे. प्राईस पण एकदम रिझनेबल आहे. म्हटलं तेच घेऊ आपण. हे बघा हा एक आहे वाईन कलरमध्ये. वाईन कलर तर माझा ऑलवेज फेवरेट आहे. साड्या माझ्याकडं वाईन कलरच्या इतक्या झाल्या आहेत की बस. म्हणजे साड्यांमध्ये आहे वाईन कलर माझ्याकडं भरपूर, पण ड्रेसमध्ये एक पण नव्हता. मग म्हटलं ड्रेसमध्ये घेते. हा पण मी डेली यूजसाठीच घेतला आहे. तर पूर्ण अशीच डिझाईन आहे सगळी. 3/4 स्लीव्ज आहे याच्या आणि त्याच्यासोबत ही पॅन्ट आहे आणि ही ओढणी. अजून एक हा मी असं कुठं बाहेर जाण्यासाठीच घेतला आहे. पण हा पण एकदम लाईट वेट आहे आणि हा कलर पण नव्हता माझ्याकडे. असा ग्रे कलर नव्हता. सगळे बोलले की ग्रे कलर घे, ग्रे कलर घे. तर म्हटलं ठीक आहे ग्रे कलर घेऊ आपण. मी म्हणजे कसं आहे ना, माझं असं होतं की मला बऱ्यापैकी कलर बघितले की मला असं वाटतं मला हे चांगलेच दिसणार नाही, ते चांगले दिसणार नाही या विचारातच मी ते बरेचसे कलर घेत नाही. आणि त्यामुळेच माझ्याकडे रिपीट कलर होतात. आणि ह्या ड्रेसला पण मी नाही बोलत होते, पण असं वेगळं काही नव्हतं. दीदी बोलले की तुझ्याकडं असा कलर नाही आहे तर छान वाटेल. आणि मी कधी ट्राय पण नाही करत. मला असं वाटतं की मला चांगलं नाही दिसतं, मग मी का घेऊ. त्यामुळे म्हटलं जाऊ दे ह्यावेळेस ट्राय करून पाहू. घेतला मी हा. तर याच्यावर इथं थोडीशी अशी एम्ब्रॉयडरी आणि त्याच्यावर ऑरेंज कलरमध्ये असे फ्लावर्स आहे सगळे ओव्हरऑल. हे बघा हा पण एकदम छान आणि लाईट वेट आहे. बिलकुल असा हेवी नाही आहे. खूप छान वाटतो. अजून तर मी घालून नाही बघितले. तर हे बघा यावर पण ही अशी ओढणी आहे आणि ही पॅन्ट. हा आणि तो पिंक कलरचा सेम पॅटर्नमध्ये. थोडीशी डिझाईन वगैरे वेगळं आहे फक्त. हा एक घेतला आहे मी. याचा कलर आय थिंक मोबाईलमध्ये वेगळा दिसतो एकदम. म्हणजे मला स्वतःला वेगळंच दिसतंय मोबाईलमध्ये याचा कलर. पण याचा कलर खूप फ्रेश आहे आणि छान वाटतोय. आधी मी नाही बोलले होते पण मग मला चांगला वाटला नंतर. पण म्हणजे घातल्यावर एकदम फ्रेश वाटतो कलर हा. त्यामुळं मी घेतला आहे. असा कलर नाही आहे माझ्याकडं. आणि हा पण मी डेली यूजसाठीच घेतला आहे. याच्यावर अशी पॅन्ट आहे या डिझाईनमध्ये आणि ओढणी. तर तुम्हाला माझे सगळे ड्रेस कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण ड्रेस परचेस करायचे असेल तर मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर देईल. त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या दुकानचं नाव आहे RV फॅशन वर्ल्ड. म्हणजे मला ड्रेस एकदम छान वाटले. असं आम्ही यूज करून बघितले ना, तर डेली यूजसाठी एकदम चांगले वाटले. असं लाईट वेट आहे जास्त आणि कलर वगैरे पण नाही जात. काही काही ड्रेसचा कसा ना डार्क कलर असले की लगेच कलर जातो. असं बिलकुल काहीच नाही होत. त्यामुळे म्हटलं आपण परत मागू. आम्ही पहिले 2 घेतले होते दोघींनी पण. आता आम्ही परत 5-5 ड्रेस मागवले. हे ड्रेस खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ड्रेसचा सगळा पसारा आवरून घेते आणि मग नंतर ब्लॉग शूट करते परत. पहिले असं झालं मी ब्लॉग शूट केला आणि मी मोबाईल पुढे ठेवला होता माझा. इथून वरच सगळं कट झालं आणि इथून खाली झालं. मग मला परत ब्लॉग शूट करावा लागला. आणि आता देवेन पण आलाय कॉलेजवरून. आज लई लवकर आला रे. आज लई लवकर आला. 6 वाजले. तुम्ही घरात आहे आम्ही बाहेर आहे. हो का. 5:45 झाले. मम्मी याची लय मजा आली. याला वाटलं याला टोस्ट घ्यायचं होतं बरं का मम्मी. आणि ना इथं क्रीम रोल होता एक.
तो घेतला पहिले, त्याला क्रीम रोल नाही आवडत. त्याच्यानंतर मम्मी नाही ना काही उरलेल्या चपात्या होत्या, मम्मी गाईनला नेत राहते तिकडं, तर मम्मी त्या प्लॅस्टिक पिशवीत बांधून ठेवल्या होत्या. याला वाटलं टोस्टच यानं घेतल्या. तेव्हा ते शिळ्या चपात्या ते बा आता बा कसा भामट झाला. आता मम्मी हे नाही का, मम्मी ते नाही का. आज मम्मी वरण भात जो की माझ्या आवडतीचं आहे, मी सांगितलं वरण भात बनवायला, आणि गवारीच्या शेंगा बनवती. तर मम्मीच्या हातच्या अशा गवारीच्या शेंगा म्हणजे त्या आता शिजल्या का एकदम मस्त घट्ट होतील, त्या गवारीच्या शेंगा मला लई आवडत्या. हो दिसली आम्ही बाहेर बघू शकतो. आत्ताच कानासोबत व्हिडिओ कॉल झाला. कानाला बाकी कोणाला मिस नाही करीत मी जास्त, पण कानाला मिस करते, त्यामुळे मी कानाला एक व्हिडिओ कॉल तरी करतेच. मगाशी केला तेव्हा तो झोपलेला होता, मग यांनी केला परत, पण तो थोडासा झोपेत होता त्यामुळे एवढा नाही बोलला. आत्ता लई खेळत होता, त्यांनी एकदा पाहिलं तो इतका लाजला. तर मी ते व्हिडिओत घेतलं आहे, म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग केली, तर मी टाकल व्हिडिओमध्ये ते पण. आणि चला आता जेवण करायचं, भूक लागली आता खूप, तर मस्त वरण भात खाते.